आम्ही तुझ्यासोबत पैशासाठी लग्न केलं होतं. अरे भाड्या तुझं घराचं लाईट बिल भरलं नाही. ते मला काय माहित आहे. तुम्हाला पैसे दे मला. मला कळत नाही तुझ्या मनात काय चाललंय. चुप निघायचं. बॉडी बिडी आहे त्याच्यामुळे काय विषय नाही. काय बरं कसं आपले 2 शूट कसे झाले? 2 झाले. 3 झाले. 3 शूट कसे झाले आपले काय वाटतं? कंटेंट तर एक नंबर झालेले आहेत. म्हणजे पहिले 2 आपण एकदम रेग्युलर कॉमेडी टाईप केले. हा स्पेशली खतरनाक सीन झालेला आहे. मित्रांनो तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा की हिला सांगितलं होतं की नाही माझा रोल होता तो. हा तो कारण मी कानाखाली काय झालं माझ्याकडनं चुकून असं फ्लो मध्ये त्याला मारलं. फ्लो नाही अक्षरशः कारण असं झालं मी तुला सांगतो आता की हा लवकर तिच्या कानाखालीच मारेना आणि मी केलं. तर ती म्हणली की भाई आता तू मारत नाही मग मी तुला मारते. बसली अक्षरशः माझ्या हाताला मुंगे आले माहितीये का असली जोरात बसली. इकडे बसली जोरात बसली. कौन है ये लोग? असं नाही वाटत तुला आजच्या म्हणजे खूप एन्जॉय केला. वरची लोक कुठेतरी असं म्हणत असेल तर मला पण झालं असेल यायला नवीन आजच्या आलाय आणि तिने मला कानाखाली नाही मारली हे मला काय पटना. कारण की दरवेळेस मी कानाखाली खातोय रिअल मध्ये काजल मारली वृंदाली मारली म्हणजे आणि त्यातली त्यात आता ऐश्वर्याने पण मारलेली. अशा पद्धतीने 3 वेळेस तर झाली आपली. तुला कसं वाटला आजचा शूट? कसा वाटला आपला? खूपच भारी. आजीकडे येणं म्हणजे खूप दिवसांनी खूप दिवसांनी थांबे मला बोलते ना. ऑलमोस्ट 1 वर्षानंतर आहे ना. एक वर्ष होणार असं नाही का त्यावेळेस आम्ही आता इतक्या दिवसातून भेटलोय. असं फोन मध्ये पण आमचं जास्त कॉन्टॅक्ट नसतं काय. तर मला एक विचारायचं आहे की आत्ताचा जो शूट झाला ठीक आहे त्या शूटमध्ये तुला म्हणजे असं काय वाटलं की तुझे असं की ह्याच्या आधी वेब सिरीजमध्ये वगैरे काम केलेले हा शूट आणि तो शूट त्याच्याशी काय कम्पॅरिझन केलं? कारण की ना मी बाकीचे शूट पण करत असते पण फर्स्ट टाइम मी एक असं शूट केलं नाही कारण ते खूप माझ्या मनाला लागलं आणि आजीचे व्हिडिओ कसे असतात त्या पद्धतीने तसं शूट झालेलं आहे. खरंच त्याचे व्हिडिओ बघत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. खरंच मित्रांनो तुमच्यामुळं आम्हाला एक हिंमत भेटते नाही का अजून आम्ही तुमच्यापर्यंत अजून असे नवीन कंटेंट आणत जाऊ. तुम्हाला असं चांगला संदेश देत जाऊ. तर अशा पद्धतीने कंटेंट जे असणार आहे ना तुमच्या मनाला एकदम भावणार आहे आणि एकदम रिअलिस्टिक कंटेंट आहे. लगेच तुम्हाला मी सगळे उघडून सांगत नाहीये परंतु पण आज एक एकदम मनाला टच होणार आहे आणि एक तरी आसरूचा कण किंवा तुमचं गैवरून मन येणार आहे. जरी आसरू जरी तुमच्या डोळ्यातून पाणी नाही आलं तरी तुमच्या मनाला व्हिडिओ हा नक्कीच लागेल. कुठं तरी रिअलिस्टिक व्हिडिओ आहे कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत हे घडलेलं आहे. तू बोल तर अशा पद्धतीने आम्ही एक नंबर व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे आता शूट केलेला आहे. त्याला एडिटिंगला वगैरे वेळ लागणार आहे. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. आणि हा आपल्याला आता कलरचा कुठला आपल्याला व्हिडिओ शूट करा होळीचा व्हिडिओ रंगपंचमी धुलीबंधनचा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी रेडी झालेली आहे. हा अजित पण रेडी होतोय आणि हा टी शर्ट आहे अजित पण मला पूर्ण असं फिट मध्ये आलेला आहे. म्हणजे बघा तिची बॉडी माझ्यापेक्षा किती खतरनाक आहे. हा फिट आहे ती एकदम खतरनाक. तर आताचा जो कंटेंट आहे ना तो पण आहे ना एक हटके टाईपचा आहे आणि तुम्हाला एक वेगळं काहीतरी विचार करायला नक्की भाग पाडणार आहे. तर हा कंटेंट पण आहे ना मी शक्यतो उद्या अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे. तर हा कंटेंटला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि हे खरंच या रंगमंचमध्ये तुम्हाला आहे ना मला असं वाटतं हा व्हिडिओ असा कंटेंट आतापर्यंत कुणीच बनवलेला कोणत्या अँगल जे आम्हाला दाखवायचं आहे याच्यामधनं ते तुम्हाला स्पष्टपणे समजून जाईल त्याच्यामध्ये. कारण की वेगळंच डोक्यामध्ये आलेले आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत घडतं प्रत्येक मुलीच्या बाबतीत हे घडतंय आणि हे दाखवायचा प्रयत्न करा तू असं का बघती माझ्याकडे. बरं चला आपण डायरेक्ट निघूयात शूटला. ओके चला रे चला लवकर. अशा पद्धतीने रेडी सगळे आमचे 2 विलन इकडे आणि ऐश्वर्या रेडी आहे. अशा पद्धतीने अजित पण रेडी आहे. काय उलट दिसते आम्हाला काय कळाला. चला 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 लवकर चला. आपल्याला आहे ना मी आता 24 तास झालं झोपलेलं नाहीये त्याच्यामुळे माझा चेहरा असा आहे. हे बघ हे काय चाललंय रक्षाबंधनचा कार्यक्रम चाललाय काय? कुठला कलर लावलाय? ब्ल्यू. एवढे सगळे कलर्स आहेत मॅचिंग कलर. अरे सगळे एकावर एक लाव असे नाही का चक्र. वा अरे कुठला नकाशा? अरे थांब नाही राहिला
बघा बघा शूट करायच्या आधी हा सगळा घोटाळा चालला. मित्रांनो, जर त्या मुलीला हा जर आवडला असेल तर प्लीज लग्न करा ह्याच्याशी. भाई मजा आया. लग्नच करणार नाही. हो अरे शूट साठी गेलेले ते सगळे इकडं. किती भारी स्टार्ट डेकोरेशन केलंय ह्यानी. खरंच दिमाग पाय आहे. वा वा वा. असा दिमाग कोणाकडे असेल का? अजित सर बोलतात आपला टाइमपास खूप होतोय. विसरला का तू रात्रभर जागा येतो नाही नाही जास्त वेळ मला माहिती मी माझी लागलेली वाट. त्याला पण नाही कसं लावले मी. होळी अजितलाच घेतला का आता? अरे हिरोलाच घेतला मध्ये. येऊ दे त्याला ठीक आहे पोदरेशन दिलं ना डायलॉग अजून अरे नाही जमली होतं त्याचा अजून होतं ना. आता परफेक्टच बोलणार. बस विशेष क्लोज. आत्ताच आपल्याला ओके वाटतं 1 2 3 स्टार्ट. आणि भाऊ करण आणि त्याचे 2 मित्र आहे ना, आताच ऐश्वर्याच्या पाठीमागे गेला कलर लावायच्या नावाखाली त्यांचं काहीतरी चान्स मारायचं प्लॅन. ओके परफेक्ट दिला डायलॉग. काय हरकत नाही. वा वा सगळ्यात जास्त खुशी झालेली. थांब मला बघू द्या एकदा नाही नाही मी नाही टाकायचं. तर आम्ही फालतू तर आम्ही डायलॉग घ्यायचा प्रयत्न करतो शेवटचा, पण आमची जिनी होत नाही. तर सगळे कलरफुल झालेले आता. तर हे काय आणि हा फक्त कॅमेरामॅन जल्दी फोकस कर. जल्दी चलो सुरुवात करेंगे. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तुम्हाला काय तर अशा पद्धतीने आपलं शूट आहे तो सगळा कंप्लीट झालेला आहे. जेवढे आपण ठरवले होते तेवढे सगळे कंप्लीट झालेले आहेत. तर काय म्हणायचं ऐश्वर्या? एवढी थकलेली आहे तिला फक्त ज्यूस म्हणजे नारळ पाणी आणि सरबतावर ठेवलेलं आहे सकाळ आणि खूप जास्त भूक लागली आता. पहिले तिला जेवायला घालायचे अन्नदाता सुखी भाऊ. तर तुला कसं वाटलं आजचा दिवस? उपाशी पोटी खूपच भारी मला म्हणजे आता जाणवायला लागलं नाही, पण संध्याकाळी झाली किती वाजलेत माहिती. उपाशी पोटी एवढं सगळं काम करून घेतो तुझ्याकडनं. काय वाटतं? हो तिकडे लय खायला घातलेलं आहे त्यामुळे आता वसूल करतोय मी. तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग संपला इथेच. आणि प्लीज गाईज सबस्क्राईब करा आणि खूप भरपूर असं प्रेम द्या. मी जास्तीत जास्त शेअर. ओके बाय बाय.